श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप सुंदर असं दरवाजाचे तोरण तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस आहे, तुकडा आहे ब्लाऊज पीसचा। त्यापासून आज आपण खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करूया। हे पहा, याची पूर्ण उंची 7.5 इंच आहे, त्यामुळे आपण 3.5 इंचाच्या 2 पट्ट्या इथे कट करणार आहोत। म्हणजे एक पट्टी आपल्याला डिझाईनसाठी होईल व राहिलेलं कापड आपण पट्टी दरवाजाच्या वरच्या पट्टीसाठी तयार करणार आहोत, तोरणाच्या वरच्या पट्टीसाठी। हे पहा, ही 2 कापडे आपण घेतलेली आहेत। आपल्याला 33 इंचाचं दरवाजाचे तोरण तयार करायचे आहे। अजून 4 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। 33 आणि त्याच्यामध्ये 1 एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला दुमडता येतं। हे पहा, हे आपण 4-4 इंचाचे चौकोन कट करून घ्यायचे आहेत। हे आपण एका पट्टीतनं कट करून घेणार आहोत। आपण 3.5 इंचाचे चौकोन घेतलेले आहेत व 4 इंचाचा चौकोन तिथे कमी पडतोय, तिथे आपण जोडून घेणार आहोत। हे आपण या पट्टीचे चौकोन तुकडे कट करूया। हे तुकडे आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत। आपण हे 8 तुकडे कट करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी याआधी सुद्धा खूप सुंदर असे तोरण दरवाजासाठी तयार करून दाखवलेले आहेत। याला आपण डिझाईन करण्यासाठी कवड्याचा वापर करणार आहोत। तुमच्याकडे मणी अवेलेबल असेल तर तुम्ही मणींनी डिझाईन करा, किंवा लोकर असेल तर लोकरीचे गोंडे इथं वापरले तरी चालणार आहे। चला तर आपण तोरण शिवून घेऊया। हे पहा, हे मी अस्तरचे 8 तुकडे कट करून घेतलेले आहेत। हे जास्त तुकडे आहेत, पण आपल्याला इथे 8च लागणार आहेत। हे आपण अस्तरवरती कापड उलट ठेवायचं आहे व त्याला 3 साईडने टिप मारून 1 साईडने फोल्ड करून टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे याचा फुगीरपणा खूप छान असा दिसतो। हे चपटी डिझाईन दिसत नाही, तुम्ही पाहू शकता। हे पहा, असं एका साईडने आपण हे फोल्ड करायचं आहे व याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, शिवून घ्यायचं आहे। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर अशा दरवाजासाठी आज मी तुम्हाला तोरण तयार करून दाखवत आहे। नवी डिझाईन आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका। हे पहा, याच पद्धतीने आपण हे दुसरा एक चौकोन तयार करूया। मी तुम्हाला हा दुसरा एक चौकोन शिवून दाखवते। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती आंब्याच्या पानाचे तोरण, कापडी मण्यांचे तोरण, लोकरीचे तोरण, कवडीचे तोरण, ब्लाऊज पीसपासून तोरण, असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत व वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत। त्याला लेसचा वापर करून खूप सुंदर अशी डिझाईन करून तोरण तयार केलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हे 2 तुकडे मी तयार केलेत। असेच आपण हे राहिलेले 8 तुकडे तयार करून घेतलेले आहेत। चला तर आपण ह्या ज्या 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत अस्तरच्या व कापडाची, ती एकमेकींवरती ठेवून शिवून घ्यायची आहे व आपण त्याची एक साईड फोल्ड करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल। याची दोन्हींची एक साईड आपण फोल्ड केली व ज्या साईडला फोल्ड केलेलं नाही आहे ते एकमेकांवरती ठेवून आपण टिप मारून घेतलेली आहे। या पद्धतीने असं दिसत आहे। याला आता आपण शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत। या पट्टीला आपण अस्तर लावणार आहोत। तुमच्याकडे कॅनव्हास असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करा, म्हणजे ते अजून जाड दिसेल। हे पहा, या पद्धतीने आपण हे असं शिवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जी डिझाईन तयार केलेली आहे ती येथे शिवून घ्यायची आहे, थोडं अंतर सोडून। हे पहा, तो चौकोन त्या चौकोनाच्या थोडा शेजारी आला पाहिजे, अगदीच जवळ आला नाही पाहिजे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पुढे। हे पहा, हे असे आपण हे शिवून घ्यायचे आहेत सर्व चौकोन। आपण इथे 8 चौकोनाचा वापर केलेला आहे। 8 चौकोन आपल्याला बरोबर इथे पुरलेले आहेत। याला आपण कवडीनी डिझाईन करणार आहोत। मी येथे कवड्याचा वापर केलेला आहे, लेस वगैरे काही वापरलेली नाही आहे, कारण की कापड खूप सुंदर आणि छान अशी डिझाईनचे आहे। याच्यावर मोराची व हत्तीची अशी डिझाईन आहे। हे पहा, आपण हे शिवून घेतलेलं आहे। याला आता वरच्या साईडने सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे व्यवस्थित असे आपले तोरण दरवाजाला बसते, जास्त फुगत नाही, काही नाही। हे बघा, हे असे आपले तोरण शिवून झालेले आहे। याला अजून आपल्याला डिझाईन करायचे आहे व अडकवण्यासाठी आपण लेसचा वापर करून इथे हुक तयार करूया। आपण तोरण अडकवण्यासाठी दोन्ही साईडला हुक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी अशी टिप मारून घ्यायची, याला डबल टिप मारायची, म्हणजे लेस खराब होत नाही व निघत नाही। या पद्धतीने हे असं आपण शिवून घेतलेलं आहे। आता आपण याला डिझाईन तयार करूया, कवड्यांची डिझाईन तयार करूया। इथे मी पांढऱ्या कलरच्या कवड्या वापरणार आहे। हे असे आपले संपूर्ण तोरण शिवून झालेले आहे।
हे पहा, ह्या पांढऱ्या कवड्या आहेत त्याचा वापर करून आपण इथे डिझाईन करणार आहोत संपूर्ण तोरणावरती. तुम्ही पाहू शकता इथे मी ह्या कवड्या तुम्हाला शिवून दाखवते. मी कशी डिझाईन करणार आहे ती तुम्हाला दाखवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकता. तुम्हाला ही डिझाईन आवडली तर तुम्ही ही डिझाईन करू शकता. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. आपण हे तोरण या पद्धतीने असे तयार केलेले आहे. आपण हे रुखवतावसुद्धा ठेवू शकतो. मी कवडीचे लाल कापडामध्ये 2 तोरण तयार करून दाखवलेले आहेत. 2 वेगवेगळ्या डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे तोरणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तोरण कसे तयार करायचे व समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च करा. माझे सर्व तोरणाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक असे पाहायला भेटतील. हे पहा, आपण शेवटला या जो चौकोन केलेला आहे त्याच्या खाली कवडी शिवून घेतलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने दरवाजासाठी आज आपण घरच्या घरी तोरण तयार करत आहोत. हे पहा, या अशा कवड्या आपण इथे शिवून घ्यायच्या आहेत व हा जो चौकोन आहे त्याच्या मधोमधसुद्धा आपण 4 कवड्या ठेवून डिझाईन करणार आहोत. तीही तुम्हाला दाखवते. याआधी ही शेजारी कशी डिझाईन करते ते पहा. जे चौकोन आहेत त्या चौकोनाच्या वरतीच आपण 3 कवड्या ठेवून डिझाईन करणार आहोत. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपले दरवाजाचे तोरण इथे मी तयार करून दाखवलेले आहे. ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांच्याकडे ब्लाऊज पीसचे कापड शिल्लक राहिलेले असते किंवा आपल्याकडे पण घरामध्ये लाल वगैरे ब्लाऊज पीस शिल्लक असतात. ज्या साड्यांवरचे आपण ब्लाऊज शिवत नाही त्या साड्यांवरच्या ब्लाऊज पिसांपासून सुद्धा आपण खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करू शकतो. मी लाल कलरचे 2 कवडीचे तोरण तयार करून दाखवलेले आहे. त्याला फक्त लेसचा व कवड्यांचा वापर केलेला आहे. त्या तोरणाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असे दरवाजासाठी मी तोरण तयार करून दाखवलेले आहे. हे पहा, याच पद्धतीने आपण संपूर्ण तोरणाला कवड्या शिवून घेणार आहोत म्हणजे त्या दिसाय खूप छान दिसतात. हे पहा, हे अशी आपण तोरणाची डिझाईन केलेली आहे. आजची ही तोरणाची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.